नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. पार्टी सोडून आरंभ त्याच्या फ्लॅटवर निघून आला. त्याला शुभांगीकडे जायचं होतं, पण जयनं त्याला जाऊ दिलं नाही. कारण होतं सपना. तिला जर आत्ताच त्याच्या आणि शुभांगीच्या रिलेशनबद्दल कळालं असतं तर ती त्याला नुकसान पोहोचवू शकते हे त्याला माहीत होतं. हाऊ डेअर शी, हाऊ डेअर शी, तो त्रागा करत इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. असं वाटतंय की आत्ताच जावं आणि सपनाला सगळं सांगावं की शुभांगी नोकर नाही, माझी बायको आहे, आरंभ बोलला. आरंभ रिलॅक्स, जय त्याला समजावत बोलला. नाही जय, आता रिलॅक्स मी राहू शकत नाही. मी आत्ताच सपनाला सगळं सांगतो, आरंभ गाडीची चावी पुन्हा हातात घेत बोलला. हे काय बोलतोयस तू आरंभ? असा डोक्यामध्ये राग घालून काहीही करायला जाऊ नकोस, त्यामुळे गोष्टी बिघडतील. अजून काय बिघडायचं राहिले जय? तिनं दादिसांसमोर शुभांगीचा अपमान केला आणि मी शांत पाहत उभा होतो. काय वाटलं असेल त्यांना? आणि शुभांगी, तिने तर माझ्याकडे किती आशेनं पाहिलं होतं. मी मनामध्ये असून सुद्धा काहीच बोलू शकलो नाही. काय वाटलं असेल तिला? तिचा पुन्हा मी विश्वास गमावलाय. तिला आता अजिबात माझ्यावरती विश्वास बसणार नाही, आरंभ तळमळीनं बोलला. हे जे काही झालं ते खूपच अनएक्सपेक्टेड होतं. मान्य आहे, शुभांगी आणि दादिसा सपनामुळे दुखावल्या गेल्यात, पण त्यामध्ये आपण आता शांत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही, जय बोलला. करू शकतो जय. सपनाला खरं सांगून मी तिला तिची माफी मागायला लावेन, आरंभ दात आवळत बोलला. आर यू मॅड आरंभ? तुला माहित आहे ना सपना कशी मुलगी आहे? तुला काय वाटतं तू तिला सगळं सांगशील आणि ती शांतपणे ऐकून घेईल? अजिबात नाही, आपलं अजून जास्त नुकसान होईल, जय बोलला. आय डोंट केअर, आरंभ बोलला. आरंभ, नेहमी थंड डोक्याने विचार करतोस आणि आता असा हायपर होऊन का विचार करतोयस तू? नेहमी शुभांगी नसते, यावेळी त्यानं शुभांगीला टार्गेट केलंय, जे मी अजिबात सहन करणार नाही. तेच तर म्हणतोय आरंभ, तू सगळं सांगितल्यावरती सपना अजूनच शुभांगीच्या मागे लागेल आणि ती तिला नुकसानही पोहोचवू शकते. व्हॉट? आरंभ न समजून त्याच्याकडे पाहत बोलला. हो, कारण सपना नुसती कटकारस्थानच नाही करत, तर वेळ प्रसंगी तिचा हेतू साध्य करण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. सकाळी तू ऑफिसमध्ये गेल्यानंतर डिटेक्टिव्हचा मेसेज आला होता. त्यानं भेटायला बोलावलं होतं. तुला वेळ नव्हता म्हणून मी गेलो होतो, तर त्याने एक वेगळीच धक्कादायक बातमी दिली. जय एक दीर्घ श्वास घेत बोलला. कोणती? राणीला ड्रग प्रकरणामध्ये अडकवणारी सपनाच होती. व्हॉट? आरंभ अविश्वासानं बोलला. हो, राणी तिच्यापेक्षा टॉपला होती आणि सपनाला हे अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे तिनं तिच्या त्या सिक्रेट बॉयफ्रेंड सोबत मिळून ही चाल खेळली आणि बिचारी राणी त्यामध्ये अडकली. आता विचार कर, जी मुलगी तिच्या स्वार्थासाठी अशी चाल खेळू शकते, ती मुलगी तुझ्यासाठी कोणाचा जीवही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. हे ऐकून तर आरंभ एकदम थंडच झाला आणि सोफ्यावर बसला. म्हणून सांगतोय आरंभ, जे झालंय त्यावर जास्त रिॲक्ट करू नकोस, निदान सपनासमोर तरी, जय कळवळून बोलला. किती गुंता होत चाललाय माझ्या आयुष्यामध्ये, आरंभ डोक्यावरील केस हाताने धरून निराश होत बोलला. हा गुंता लवकरच सुटेल. इतका धीर धरलायस, त्यामध्ये अजून थोडे दिवस, जय त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला दिलासा देत बोलला. मला शुभांगीला भेटायचं आहे, आरंभ बोलला. नको, खूप रात्र झाली. तिला माझी गरज आहे जय. ती काय विचार करत असेल, गॉड नोज. माझं ऐक आरंभ, तिला आत्ताच भेटायला जाऊ नकोस. दादिसा उगाच परेशान होतील. उद्या जा. जय बोलत होता तेही बरोबरच होतं. आय एम फिलिंग हेल्पलेस, असं म्हणत आरंभने रागानं समोर असलेला फ्लॉवर पॉट जमिनीवर फेकून दिला. सपना, आरंभ तुझ्यावर का चिडला होता? मिस्टर जोशी घरी येताच तिला जाब विचारत होते. काही नाही डॅड, सपना नजर चोरत बोलली. सपना, आय नो यू व्हेरी वेल, ओके? काही नाही डॅड, मी त्या मुलीला नोकर बोलले ना, म्हणून तो नाराज झाला. कोणत्या मुलीला? ती त्यांच्या दादिसांसोबत त्यांच्या गावावरून आली आहे ना, शुभांगी. तिला काय बोललीस तू? काही नाही डॅड, जस्ट चिल. सपना, टेल मी एव्हरीथिंग.
ओके. त्यावर सपनानं एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचं आणि ताराचं झालेलं बोलणं आणि त्यानंतर ती सगळ्यांसमोर जे काही बोलली ते सगळं त्यांना सांगितलं. आर यू मॅड? तू त्या ताराच्या नादी लागून असा मूर्खपणा केलास कसा? मीही पाहिलं होतं डॅड. आरंभ त्या मुलीकडे फार प्रेमानं पाहत होता. बघितलं म्हणून काय झालं? त्याची गेस्ट होती ती. आणि विसरू नको, आरंभ त्याच्या दादीसाठी किती पॉझेसिव्ह आहे. तो सगळ्यात जास्त त्यांचं ऐकतो. त्यांच्या पुढे अजय सुद्धा त्याच्यासाठी काहीच नाहीत. मला माहीत आहे डॅड, मी त्या दादीसांना काहीच बोलले नाही. ते तर त्या तारा आंटी बोलत होत्या. हे बघ सपना, तुला जर आरंभ हवा असेल तर तुला ताराला नाही तर तन्वी आणि त्याच्या दादीसांना खुश ठेवावं लागेल. कारण आरंभच्या आयुष्यामध्ये या दोघीच फार महत्त्वाच्या आहेत. आय नो डॅड. आणि म्हणून तर मी तन्वीला इतकं महागडं गिफ्ट दिलं आणि दादीसांना पण छान बोलले. पण त्या मुलीमुळे नको ते बोलून गेलीस ना. आय एम सॉरी डॅड. मला नको, त्या मुलीला आणि त्या म्हातारीला बोल सॉरी. व्हॉट? त्या चीप थर्ड क्लास मुलीला मी सॉरी म्हणू? अजिबात नाही. आरंभसाठी बोल. तुझ्या एका सॉरीनं त्याचा राग शांत होईल. तशाही त्या कुठे इथं राहणार आहेत. पण उगाच त्यांच्यामुळे तुझ्यात आणि आरंभामध्ये वाद नकोत. ओके, मी उद्या सकाळी त्यांना भेटायला जाईन आणि मग माफी मागेन. आधी आरंभची माफी माग आणि पुन्हा त्या ताराच्या नादी लागू नकोस. त्या बाईला त्या घरात कुणीही विचारत नाही. तिथं सगळं अजय आणि आरंभचं चालतं. ते तुझ्यावर नाराज व्हायला नकोत. कळलं का? हो. आता मी जाऊ, मला फार झोप येते. ओके, गुड नाईट अँड डोंट वरी, मी सगळं ठीक करेन. असं म्हणून सपनानं त्यांना मिठी मारली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. कधी अक्कल यायची तर येऊ. लग्नानंतर ही किती दिवस निभावेल माहीत नाही. ती तरी बरं, आरंभ समजूतदार आणि संस्कारी आहे. त्यालाच नेहमी झुकावं लागेल. मिस्टर जोशी मनात बोलले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले. इकडे दादीसा झोपल्यावरती शुभांगी तिच्या रूममध्ये आली. फ्रेश होऊन ती बेडवर आडवी पडली. झालेला प्रकार आठवून तिला खूपच वाईट वाटत होतं. हॉटेलवर येऊन तासभर होऊन गेला तरी आरंभचा ना फोन आला न तो स्वतः आला. यामुळे ती अजूनच नाराज झाली होती. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सियानं तिला फोन केला. शुभांगी, तू ठीक आहेस ना? हो दीदी. आणि दादीसा, त्या कशा आहेत? त्याही ठीक आहेत, झोपल्यात. काकीसा आहेत त्यांच्यासोबत. बिचारे याच कारणामुळे त्या येण्याचं टाळत होत्या, पण आपण उगाच आलो नसतो तर त्यांचा आणि तुझा हा अपमान झाला नसता. मला माझ्या अपमानाचं काही वाटत नाही दीदी, पण आज दादीसा खूप हर्ट झाल्या आणि त्याचं कारण मी आहे. तू वेडी आहेस का? तुझ्यामुळे काही झालेलं नाही. त्या तारा काकीसांचा स्वभाव तुला माहीत आहे ना. आणि खरं सांगू, मला ना आरंभचा देखील फार राग येतोय. त्या इतक्या बोलत होत्या आणि आरंभ त्यांना एका शब्दानेही काही बोलला नाही. राघव पण फार चिडलेत त्याच्यावर. येऊ दे, त्याला मी अशी झापणार आहे ना. आणि तूही अजिबात माफी देऊ नकोस त्याला. हुकूम घरी नाहीत? नाही, अजून आला नाही वाटतं. तुम्ही गेल्यावरती तोही निघून गेला. तिकडे आला नाही का? नाही. मला काय वाटतं, तो तुझी माफी मागायला तुमच्या मागे आला असेल. नाही आले, ती नाराज होत बोलली. बरं, आता तूही आराम कर, जास्त विचार करू नकोस. उद्या आपण सगळे परत जाऊ. वाटलं होतं काही दिवस थांबू, पण आता अजिबात इच्छा नाही. तू आवरून ठेव, सकाळीच आपण जाऊयात, सिया बोलली. ठीक आहे. फोन ठेवून मग शुभांगी पुन्हा तिच्या विचारांमध्ये हरवली. हुकूम घरी नाहीत, मग कुठे असतील? सपना आणि ते एकत्र असतील का? तिच्या डोक्यामध्ये पुन्हा विचार येऊ लागले आणि तिचे डोळे पाण्याने भरले. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला काय वाटतं की शुभांगीचा हा गैरसमज दूर करण्यामध्ये आरंभ यशस्वी होईल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.